मास्टरना देखील संधी दिली होती. पहिला हाफ आपण जर पाहिला तर मास्टरचा देखील पाहिला होता. मात्र प्रामुख्याने परिवाराविषयी म्हणायचं गेलं, बाईंविषयी म्हणायचं गेलं तर प्रामुख्याने ग्रामीण विभागाला संधी दिली जाते. एखादी मोठी स्पर्धा खेळण्यासाठी ग्रामीण विभागाला इतकं मोठं प्लॅटफॉर्म मिळणं मनीष ही कौतुकास्पद बाब आहे. आणि हे प्लॅटफॉर्म इथे मोहनदादा अँड द ग्रेट मराठा परिवार यांच्या माध्यमातून दिलं जात आहे. त्याबद्दल कौतुक करेल. कारण आता जर तू बऱ्याचशा स्पर्धेकडे लक्ष दिलं तर बरेचसे आयोजक आहेत ते एक विचार करत आहेत की 3 दिवस एक आपण खेळूया, 2 दिवस आपण ओपनचे संघ खेळूया, जेणेकरून ओपनचे देखील मोठमोठे खेळाडू आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळतील. मात्र या स्पर्धेमध्ये तुला काय पाहायला मिळेल? या स्पर्धेमध्ये आपल्या विभागातील एखादा ग्रामीण खेळाडू कसा पुढे येईल हा प्रयत्न असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. एक काळ मनीष नक्की तुझ्या मी आठवणीमध्ये आणतोय. एक तर काळ असा होता की ज्यानं टेनिस क्रिकेट गाजवलं होतं. पूर्वी लाईव्ह टेलिकास्ट नव्हतं. मात्र त्यावेळेस तर म्हणायचं गेलं तर कल्याणी घोरपडे, भरत वाघेला, मंदार गरुडे ही मोठमोठी नावं होती. त्यानंतर उमेश मांजरेकर. मात्र अशा खेळाडूंना मनीष या प्लॅटफॉर्मवर मोहनदादांनी बोलवलं, त्यांचा आदर सन्मान केला, त्यांचा आदरातिथ्य केला. कारण टेनिस क्रिकेट विश्वातील ते दिग्गज होते, ते हिरो होते आणि त्यांची बरीचशी नावं कुठेतरी मात्र घेतली जात नव्हती. मात्र मोहनदादांना मात्र आपल्या स्पर्धेमध्ये त्या सर्व टेनिस क्रिकेट महारथींचा या ठिकाणी सन्मान केला होता. हे देखील एक वेगळे चित्र आपण दादांच्या स्पर्धेमध्ये पाहिलं होतं. Yes, we'll start the beautiful game of cricket in few minutes. दोन अनुभवी संघ तुम्हाला आता खेळताना पाहायला मिळणार आहेत. मीरा 11 मालवणी, प्रमोद कोळी यांचा संघ आणि जेम्स बॉन्ड राई, हितेश म्हात्रे यांचा संघ. 30 मिनिटाचा कालावधी दिला जाणार आहे. 11:33 पहिला बॉल आपण डिलिव्हर करतोय. चला लेट स्टार्ट. पहिला बॉल हाताळण्यासाठी रोहित गोंड बॉलिंग मार्कवर येतोय आणि स्ट्राईकवर असेल द लेजेंडरी बॅटर प्रफुल्ल पाटील आणि नॉन स्ट्राईकला बॅटर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तो म्हणजेच हलक्या त्याने बॉलला ऑन दी अप खेळलंय. क्षेत्ररक्षक आहे कव्हरला. सुरुवात मात्र सावधानीने केलेली आहे. एका धावेची वाढ, धावसंख्या 1 जाते आणि स्ट्राईकला आता धनेश आहे. हा देखील एक अनुभवाने परिपूर्ण आणि अष्टपैलू खेळाडू आणि ते अर्धशतक मला अजूनही आठवते. मालजीपाड्याच्या मैदानातलं जबरदस्त क्रिकेट खेळलं होतं आणि आता या हंगामामध्ये चांगला खेळ आतापर्यंत धनेश म्हात्रेचा राहिला आहे. ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे पण कालपर्यंत तो ट्रॅक रेकॉर्ड होता. पण आज तो ट्रॅक रेकॉर्ड तुम्हाला पुढे न्यावा लागणार आहे. कारण प्रत्येक दिवस हा वेगळा असतो आणि प्रत्येक स्पर्धा ही वेगळी असते आणि त्यावेळी तुम्हाला तुमचं सातत्य राखायचं असते. तर पाहूया या ठिकाणी ते सातत्य धनेश म्हात्रेच्या वतीने राखलं जात आहे का. क्षेत्ररक्षकाचा आढावा घेतला आपण तर ऑफसाईडला 5 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये. पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन आहे. पॉईंट, कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ. बॉलर तयार. लेफ्ट आर्म ओव्हर. हवेस ऑन दी टोज झाले. बॉलला स्लाइस केलंय. बॉलला गॅपमधून पाठवून दिले. पॉईंट सीमारेषेच्या दिशेने बॉल जाईल. पहिल्याच त्या बॉलवर धमाका पाहायला मिळालाय बॅटर धनेश म्हात्रेचा. बॉल जातोय बॅकवर्ड पॉईंट सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. 60 झाला धमाका धनेशचा, ज्यासाठी तो ओळखला जातो. आणि यावेळेस बघा कुठलीच घाई गडबड नाही, आक्रमकता पाहायला मिळाली नाही. फक्त गॅप शॉट सिलेक्शन केलं आणि तो गॅप शोधण्यामध्ये यशस्वी झालेला आहे. आणि धावफलकावर 5 धावा पाहायला मिळते जेम्स बॉन्ड राई या संघाच्या. 50 वर्षाचा इतिहास या संघाचा. यावेळेस मात्र हावी झालाय रोहित गोंड. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा प्रयास झाला होता पण तो प्रयास करताना मात्र बॉलचा वेग ओळखता आला नाही आहे आणि त्याचमुळे बॉल जातो डॉट. चांगला कमबॅक रोहितचा. आणि नक्कीच तू मगाशी उल्लेख केलास मनीष पाटील की 50 वर्षाचा राईचा इतिहास आहे. नॉन स्ट्राईकला पप्प्या आणि पप्प्याच्या जर वडिलांपर्यंत जर आपण क्रिकेट पाहिलं यावेळेस बॅटची वरची एज लागून चेंडू मात्र एसटीच्या मागे निघून येतो. ही एक धाव इथे पूर्ण केलं दत्ता रिचर्ड. आणि दत्ताची बॅटिंग कदाचित तू पाहिली असेल की ती मला माहिती नाही पण ज्याप्रमाणे पप्प्या खेळतोय जागेवरून सर्वात लांब फटके पप्प्याच्या बॅटमधून तू अनेक वेळा पाहिलेले आहेत. त्याप्रमाणे दत्ता ज्यावेळेस क्रीजवर राहायचा त्यावेळेस जो समोरचा गोलंदाज मनीष असायचा त्या गोलंदाजाच्या हृदयामध्ये धडकी भरायची की समोर कोण आहे. एकतर पप्प्याप्रमाणे त्याची हाईट जवळपास 5.5 ते 6 फुटाची हाईट पप्प्यांच्या वडिलांची होती आणि तीच फटकेबाजी.
तो वारसा जोपासतोय, ती लिगसी दिसते. ऑन साइडला स्विंग केलंय, एरियल रूट, बॉल डिस्पॅच, डीप मिड विकेट सीमारेषा पार. पहिल्याच या षटकामध्ये धमाका पप्याचा सुद्धा पाहायला मिळालाय. बॉल सीमारेषा पार षटकार. सुरेख सुरेख फटका ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर निघाला होता आणि खरोखरच एक अँगल निर्माण केला आणि अफलातून फटका पप्प्याच्या बॅटमधून. आणि याच खेळीची मनीष गरज आहे, कारण या खेळपट्टीचा जर आपण विचार केला तर या खेळपट्टीवर आणि या मैदानावर कोणतीही धावसंख्या सेफ म्हटली जात नाही. यावेळेस फक्त कट केला गेला ताडम्यांच्या दिशेनं, गॅपमध्ये हा फटका. आणखीन एक चौकार प्रफुल्लच्या बॅटमधून. संघ पोचतोय तो म्हणजेच तब्बल 16 या धावसंख्येवर. पहिल्या षटकामध्ये 16 धावांचा धमाका या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. प्रफुल्ल पाटीलने 11 धावांचं बहुमूल्य योगदान दिलं आणि धनेश म्हात्रेने त्याला 5 धावांची साथ दिलेली आहे. एक चांगली पार्टनरशिप बिल्ट होते. आणि जसं तुम्ही उल्लेख केला की बॉडी लँग्वेज, शरीरयष्टी आणि प्रफुल्ल पाटील याची बॉडी लँग्वेज ही अटॅकिंग बॅटरसाठीच बनलेली आहे आणि तीच अटॅकिंग बॅटिंग पाहायला मिळाली. एक चौकार आणि एक षटकार त्याच्या बॅटमधून जेम्स बॉन्ड राई संघाला मिळाला आहे. 6 षटकाचं क्रिकेट असताना मात्र सुरुवातीला पाहिलं तर काही शिस्तबद्ध फटके देखील पाहायला मिळाले बॅटर प्रफुल्लच्या वतीने. शेवटचा जो स्ट्रोक होता तो तर लाजवाब होता. खूप चांगल्या पद्धतीने बॉलला कट केलं, शेवटच्या क्षणी बॅकफुटला बॅलन्स करून बॉलला थर्डमॅन रिजनमध्ये 4 धावांसाठी पाठवले. तर ही नजाकत देखील महत्त्वाची आहे. जितकाच तुमचा आक्रमकता हा स्वभाव आहे, पण त्या सोबतीला जर तुमची नजाकत म्हणजेच तुमचा संयम असेल तर सोने पे सुहागा. नक्कीच माइंड क्रिकेट खेळणं खूप गरजेचं आहे, कारण जसा चेंडू तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटमध्ये द्यायला हवं. आणि ह्या जेम्स बॉन्ड राय संघाविषयी म्हणायचं गेलं मनीष तर मी म्हणे कंटिन्यू क्रिकेट खेळत आहेत असं मी म्हणू शकेल, कारण खास करून आपण पाहिलं गुरुवारपासून बादशाह प्रीमियर लीग ह्यामध्ये देखील प्रफुल्ल प्रशांत जो अप्रतिम परफॉर्मन्स केला होता. त्यानंतर कासरवाडवलीच्या स्पर्धेमध्ये तर हे टचमध्ये आहेत. आता रेग्युलर जे आपण जे दिवस जर पाहिले कंटिन्यू ते हे टचमध्ये खेळाडू, त्यामुळे नक्कीच एक प्रकारे म्हणायचं गेलं तर तो सराव त्यांचा अजूनही आहे हे पाहायला मिळतं. बॉन्डिंग असणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही आता मैदानाच्या आतमध्ये खेळता ती बॉन्डिंग असणं गरजेचं आहे. नवीन बॉलर स्वप्नील कोळी ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र बॉलला पिक करताना तितकासा अंदाज बांधता आला नाही आहे. ऑन साईडला पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न झाला होता, जो त्याचा आवडता झोन आहे धनेशचा. पण त्या ठिकाणी लेग बायची एक धावफलकामध्ये नोंद केली जाईल. एखाद्या विचिवड धावसंख्या 17 झालेली आहे. प्रत्येक गोष्ट तुमची मनासारखी होईल असं नाही आहे, कारण प्रतिस्पर्धी संघ देखील या ठिकाणी आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आलेला असताना मात्र पहिल्या बॉलर पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. आणि यावेळेस मात्र बॉलरला व्यवस्थित रीड करता आला नाही आहे, टप्प्याला व्यवस्थित ओळखता आला नाही आहे आणि त्याचमुळे चुकामुक झाली. बॅट आणि बॉलचं कनेक्शन झालं नाही. शरीराचा वेध घेतला गेला आणि ही लेग बायची धावफलकामध्ये ॲड केली जाईल. धावसंख्या 17 झालेली आहे. दोन्ही एंडने खेळण्याची संधी या ठिकाणी संघांना मिळते. आणि पहिल्या षटकामध्ये रोहित गोंड थोडासा महागडा ठरला आणि त्याला एकही विकेट्स मिळवता आला नाही आहे, पण 16 धावा त्याने खर्च केला. आणि त्याच जखमेवर मलमपट्टी करण्यासाठी बॉलर स्वप्नील कोळीला बोलवलंय. पाहूया तसा खेळ होतोय का. शेवटच्या क्षणी बॉलला ग्लाईड केलंय, गलीमध्ये बॉल स्टॉप केला जाईल तोपर्यंत एक धाव पूर्ण करण्याची संधी होती. या षटकामध्ये खूप चांगला खेळ होतोय, कारण पप्याला ठाऊक आहे पहिल्या षटकामध्ये 16 धावा मिळालेल्या आहेत. त्याचमुळे आपण एका रिदममध्ये आहोत, त्याचमुळे कुठलीच घाई गडबड करत नाहीये. धावसंख्या 18. तो रिदम कायमचा ठेवायला हवा. तो म्हणजेच राय संघानं प्रफुल्ल विकेट भरपूर महत्त्वाचे बरेचसे खेळाडू फॉर्ममध्ये आहेत आणि त्यामुळे नक्कीच एक चांगला टार्गेट मनुष्य पाहायला मिळते. मालवणी संघ देखील तितकाच ताकदीचा आहे हे विसरता कामा नाही, कारण मालवणी संघामध्ये देखील बरेचसे जे खेळाडू आहेत ते देखील टेनिस क्रिकेटतील मोठे खेळाडू. यावेळेस टो लागतोय, गडी बाद होतोय. पहिला फलंदाज बाद जेम्स बॉन्ड राई संघाचा, तो म्हणजेच धनेश.
हे आपण टायटल सॉन्ग ऐकतोय प्रत्येक वर्षी नवीन गाणं आणि सकाळी उल्लेख केला की मनीष तू प्रत्येक वर्षी काहीसं वेगळं पण आणण्याचा प्रयत्न करणारा आहोतच. यावर्षी लीग सिस्टम आहे, याहून पुढच्या वर्षी नक्कीच या स्पर्धेमध्ये काहीसं वेगळं पण पाहायला मिळेल. मात्र जुचंद्रच्या या स्पर्धेमध्ये मी प्रथमच बाईक पाहतोय मॅन ऑफ द सिरीज आणि ही खासियत आहे द ग्रेट माडा परिवाराची. ही खासियत आहे की अशी एकमेव स्पर्धा ज्या स्पर्धेमध्ये तुला नक्कीच काहीसं वेगळं पण दिसेल आणि त्या या ठिकाणी पाहायला मिळतं. मॅन ऑफ द सिरीज जर आपण पाहिली तरी बाईक आहे या ठिकाणी. नक्कीच काहीतरी वेगळे पण करायचं होतं. या अगोदर जवळपास 10 वर्ष अगोदर महेंद्रची बाईक होती नाही का एका स्पर्धेमध्ये, पण त्यानंतर मोठा गॅप पडला आणि आता जसा ट्रेंड चालला आहे की वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये मालिकावीरच्या स्वरूपात बाईक आणि आता तर 4 व्हीलरसुद्धा मिळते, तर आपण का मागे राहायचं. आणि त्यामुळे द ग्रेट मराठा परिवार स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने यावर्षी बाईकचं नियोजन केलं गेलं आहे मालिकावीर या पुरस्कारासाठी. धावसंख्या 18, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये वेदांत पाटील. यावेळेस पुन्हा एकदा थोडंसं हवेत येऊन बॉलला प्लेस केलं आहे कव्हर पॉईंट रिजनमध्ये. सुरुवात मात्र कुठेतरी सावधानीनेच होते. प्रत्येक फलंदाजाचं पाहिलं तर आपण कुठेतरी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. धावसंख्या 1 पुढे जाईल, पोचेल 19 या आकड्यावर. 19 रन्स ऑन बोर्ड. 6 षटकांचं क्रिकेट असताना तो बॅलन्स राखणं गरजेचं आहे. तुमच्याकडे अटॅक असायला हवा, तुमच्याकडे डिफेन्स असायला हवा, त्यानंतर योग्य त्यावेळी फटक्यांची निवड तुमच्याकडे असायला हवी. स्वप्नील ऑन साइडला आउटकटर बॉल होता, पुल केलाय, बॉल जातोय हवेच्या लाटांवर, स्वार होऊन वाईडिश स्क्वेअर लेग सीमारेषा पार. 6 धावांसाठी उत्तुंग गगनचुंबी षटकार. प्रफुल्ल पाटील अनस्टॉपेबल ॲज युज्युअल आणि एक्सपेक्ट तेच होतं की प्रफुल्लची बॅट या मैदानावर तळपेल, कारण या मैदानावर कित्येक स्पर्धांमध्ये त्याने चांगलं काम केलेलं आहे. यावेळेस बघा ड्राईव्ह केलाय बॉलला, थोडासा क्षेत्ररक्षण फसतोय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने हा ड्राईव्ह एक्झिक्यूट केला होता, त्या ठिकाणी आळस पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये गंमत झाली, किंमत मोजावी लागेल मालवणी स्पोर्ट्सला. 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत, 4थ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. 5वी धाव घेतली जाईल का हा प्रश्न आहे, पण या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. फक्त 4 धावांवर हे 2 फलंदाज थांबतात. खरं तर एकच होती, पण एकाच्या जागी 4 धावा कंप्लीट केलेला आहे. 1 2 का 4, 4 धावांची वर धावसंख्या जाऊन पोहोचते 29 वर. 1 2 का 4 खास करून मनीष झाला, मात्र तो क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे. जर तू विचार केलास मनीष जेम्स बॉन्ड राई या संघाची बांधणी बघ. प्रफुल्ल पाटील, त्यानंतर आपण पाहिलं चेतन राऊत मॅन फ्रॉम मोरव्याचा सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू उमेश वाघ, हा देखील एक मोठा खेळाडू त्या संघामध्ये तुला पाहायला मिळेल. प्रशांत किनी हा सध्या तरी इनफॉर्म खेळाडू आहे, बरेचसे विक्रम या खेळाडूच्या नावावर आहेत. त्यानंतर वेदांत पाटील मॅन फ्रॉम मुर्द्याचा सर्वात बेस्ट ऑलराऊंडर या संघामध्ये पाहायला मिळतोय. धनेश म्हात्रे मॅन फ्रॉम मुर्दा, हा देखील खेळाडू भरपूर फॉर्ममध्ये आहे. म्हणजे आज जेम्स बॉन्ड राईनं जी संघाची बांधणी केलेली आहे ती मात्र अप्रतिम आहे. आणि नक्कीच एक मनामध्ये नक्कीच संकल्पना घेऊन राई संघ उतरला असेल की यस, आम्हाला या द ग्रेट मराठा स्पोर्ट्स फाउंडेशनच्या या स्पर्धेमध्ये या गावातून या जुचंद्रच्या या स्पर्धेतून रिकामी जायचं नाही आहे. अप्रतिम संघाची बांधणी केलेली आहे जेम्स बॉन्ड राई संघानं. त्याप्रमाणे मालवणी गावातील जे रेग्युलर खेळाडू आहेत ते तुला पाहायला मिळत नाही आहे, मात्र मालवणी संघानं देखील मालाड या ठिकाणातून काही खेळाडू आणलेले आहेत आणि त्यांची देखील संघाची बांधणी आहे ती टॉप क्लास आहे. त्यामुळे नक्कीच एक चांगला बॅटल पाहायला मिळेल आणि एक जबरदस्त मॅच नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळेल. गोलंदाज आपण पाहतोय यावेळेस नंबर 3चं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय रोहित गोंद. आउटसाईड ऑफ स्टंप चेंडूला टॅप केला जातोय. लिमिट ऑफ रिजनमध्ये चेंडूला फील्ड केलं जात आहे. त्या ठिकाणी आपल्या स्पेलमधलं दुसरं षटक हाताळतोय. पहिल्या षटकामध्ये रोहितनं धावा दिल्या होत्या, त्या म्हणजे 16 धावात सर्वात महागडं षटक हाताळलं होतं, कारण बॅटिंग पॉवर प्ले होता आणि त्या बॅटिंग पॉवर प्लेमध्ये एक चांगला चूप मात्र रोहितला बसला होता. 30 धावा स्ट्राईकवर प्रफुल्ल. यावेळेस आउटसाईड ऑफ स्टिक, आणि ही एक चांगली रणनीती असते बॉलरची, कारण जेव्हा आपण स्टंप टू स्टंप अटॅक करतो आणि बॅट्समनच्या रीचमध्ये बॉल येतो आणि त्या बॉलला तो सीमारेषेच्या बाहेर पाठवतो आणि त्यावेळेस त्याचं मन विचलित करण्यासाठी कधी कधी आउटसाईड द ऑफ स्टंप हा मारा देखील तितकाच चांगला ठरतो, फायदेशीर ठरतो गोलंदाजांसाठी. यावेळेस बघा चांगला बॉल होता, धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. दुर्दैवीरित्या
खूप चांगला ड्राईव्ह होता बॅक टू द बॉलर आणि त्यानंतर बॉलरच्या पायांचा स्पर्श होऊन बॉल स्टम्प्स वर जाऊन आदळलेला आहे आणि तेव्हावर वेदांत त्या पॉपिंग क्रीज मध्ये नव्हता आणि त्याचमुळे मात्र नो हेजिटेशन फॉर अंपायर आणि रनआउटच्या स्वरूपात वेदांत पाटील बाद. थँक्यू सर. भारत सर, वेदांच्या मनात नक्की काय चालत असेल आता? म्हणजे चुकी तर यामध्ये प्रफुल्लची सुद्धा नाहीये आणि चुकी यामध्ये वेदांतची सुद्धा नाहीये, पण आता वेदांच्या मनात काय चालायचं? कारण एका मोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती, पण अशा पद्धतीने दुर्दैवीरित्या तो धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. वेदांत पाटील विषयी म्हणायचं गेलं, मनीष तर नक्कीच एक मोठा खेळाडू आहे. सध्या तरी मी म्हणेल मुर्धा गावातील मीरा भाईंदर मधला एक टॉपचा खेळाडू आहे आणि त्याच्या मनामध्ये नक्कीच हा विचार चालला असेल की दुर्दैवी ही माझी विकेट. रिप्ले आपण पाहू शकतोय. प्रफुल्ल पाटील स्टान्स तर चांगला होता, शफल झाला होता, ऑफस्टिकच्या बाहेर येऊन खेळायचा प्रयास झाला होता, जवळपास फुलोलेंच्या बॉलर ड्राईव्ह केलंय बॅक टू द बॉलर. त्यानंतर मात्र गोलंदाजाने हलकसं पायांचा स्पर्श केला आणि गोलंदाजा ध्यानीमध्ये सुद्धा नव्हतं की त्याच्या शरीराचा संपर्क करून बॉल स्टंपवर जाऊन आदळेल, पण मात्र नियतीची साथ मिळाली आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. राऊंड विकेट. पुन्हा एकदा शानदार लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, बॉल स्वीपर कव्हर रिजन मध्ये जातो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बॉलला स्टॉप करायला येईल तोपर्यंत 2 धावा तर पूर्ण केल्या जातात. काय नेत्रदिव्य फटकेबाजी, तंत्रशुद्ध फटकेबाजी आज प्रफुल्ल पाटील यांची पाहायला मिळते. 2 धावांची वाढ, धावसंख्या 32. गोलंदाजा विषयी नक्कीच मगाशी तू म्हटलं की स्टंप टू स्टंप अटॅक गोलंदाजी होत नाही आणि हे प्रत्येक गोलंदाजानं करायला हवं. आताची काळाची गरज आहे. आज प्रत्येक गोलंदाज विकेट न घेता मी तर म्हणेल आपले 6 चेंडू कसे सेफमध्ये टाकता येतील याचा विचार मनीष प्रत्येक गोलंदाजानं करायला हवा. सुरेख इनसाइड आउटचा फटका, एक्स्ट्रा कव्हर त्या ठिकाणी सज्ज आहे प्रोटेक्शनसाठी. फक्त सिंगल मिळेल. अप्रतिम खेळी. आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग जर आपण पाहिलं तर फलंदाजापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करतो गोलंदाज, मात्र त्याच फटकेबाजी अप्रतिम आपण पाहतोय. अतिशय प्रत्युत्तर चांगल्या प्रकारे दिलं जातं. इनसाइड आउटचे फटके अप्रतिम आपण 2 पाहिले. बऱ्यापैकी अडवलंय आतापर्यंत. फुल टॉस, पण मग त्या ऑपॉर्च्युनिटीचा स्वीकार करता आला आणि या बॉलला फक्त क्रॉस बॅटेड स्ट्रोकच्या माध्यमातून स्विंग केलं. क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला. थोडासा हेजिटेशन त्या ठिकाणी पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाचं, पण दरम्यान फक्त एकाच धावेवर समाधान व्यक्त केले जाते. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लावल्या गेलेल्या आहेत. 34 गडी बाद झाले, म्हणजे झोन. या ठिकाणी आपण रिप्ले नक्कीच पाहणार आहोत, कारण तो पाहण्याला एक असा रिप्ले आहे. खरं तर वेदांत पाटील आणि जो रनआउट झालाय तो रिप्ले नक्कीच प्रेक्षकांना पाहायला हवा, कारण मग तिकडे कौतुक असेल रोहितचं, ज्याने जबरदस्त बॉडी बॅलन्स राखत बॉलला स्पर्श केला आणि त्यानंतर बॉल तो यष्टांवर जाऊन आदळलाय. बॅक टू द बॉलर. त्यानंतर लगेचच त्याने उजवा पाय पुढे नेला आणि त्यानंतर फुटबॉल स्टाईलने या बॉलला यष्टींवर डायव्हर्ट केलंय आणि त्यानंतर रनआउटच्या स्वरूपात वेदांत पाटील बाद झाला. नाईस कॅमेरा वर्क बाय TCP लाईव्ह. ड्रिंक्स ब्रेक झालाय. ड्रिंक्स ब्रेक आपण छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक पुन्हा एकदा आपण भारत राहू त्यांना ऐकणार पुढील 3 षटकासाठी. बॅक टू क्रिकेट बट बॅक टू म्युझिक ऑल्सो. KLSOC योगेंद्र गोपीनाथ म्हात्रे यांची रांगोळी तुम्हाला पाहायला मिळते, ज्यांनी शिक्षकांपासून मुख्याध्यापक पर्यंत हा प्रवास केला आणि या जुचंद्र गावातील पहिले ते मुख्याध्यापक ठरलेले आहेत आणि त्यांना आदरांजली अर्पित करण्यासाठी गणेश सालियन यांनी खूप चांगली ही रांगोळी रेखाटलेली आहे आणि खरंच त्यांचे सर्व परिवार कालच्या दिवसात आले होते. त्यांनी देखील गणेश सालियनने केलेल्या कामाची पोचपावती दिली आणि खरंच आपण पाहू शकतो हुबेहूब असं वाटते की त्या ठिकाणी योगेंद्र दादाच आहेत आणि एक चांगली रांगोळी रेखाटलेली आहे गणेश सालियन यांनी. जाऊया आता चालू असलेल्या सामन्याच्या दिशेने. 3 षटकाचा खेळ झालाय. जेम्स वॉर्ड राईने बनवलेले आहेत. 34 धावा गडीबाद झाले. 2 प्रशांत केणी खेतो 1 धावेंवर आणि प्रफुल्ल इन फॉर्म 10 बॉल्समध्ये 25 धावांवर खेळतो. एक चांगल्या पद्धतीचा हा स्टान्स, चांगल्या पद्धतीचा हा आत्मविश्वास, चांगली शैली, चांगली खेळी
आतापर्यंत पाहायला मिळालेली आहे प्रफुल्ल पाटीलची. आणि जर असाच खेळत राहिला तर फास्टेस्ट 50 जो फलंदाज कंप्लीट करणार आहे त्याला गुप्ता सायकल स्टोअरच्या वतीने सायकल मिळणार आहे. आणि अजूनपर्यंत एकच अर्धशतक कंप्लीट केलंय सतीश कोळी यांनी 21 बॉलमध्ये 50. क्या बात आहे. म्हणजे जो एक उत्तम दर्जाची कामगिरी करेल त्या खेळाडूचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. क्या बात आहे. नक्कीच हा देखील एक वेगळा मी म्हणेल आखणी पाहायला मिळते द ग्रेट मडा संस्थापकाच्या वतीनं. प्रफुल्ल खरोखरच आत्तापर्यंत आपण पाहतोय तर चांगली खेळी प्रफुल्लच्या बॅटमधून आपण जर पाहिलं तर वैयक्तिक जवळपास 10 चेंडू आणि 25 या धावसंख्येवर खेळतोय. मात्र त्याच्या सोबतीला मनीष मैदानाच्या आतमध्ये कोण आहे? प्रशांत केनी, अफलातून पारी. माझं आम्हाला अजूनही आठवते गुरुवारचा दिवस बादशाह प्रीमियर लीग 14 चेंडू आणि जवळपास 47 धावेची एक जबरदस्त पारी यानं बादशाह क्रीडा संकुलनामध्ये खेळली होती. यावेळेस कट केला जातोय अप्पर कटच्या माध्यमातून हा फटका पाहायला मिळतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. सिंगल पहा किती क्विकली पूर्ण केला. स्ट्राईक शक्यतो हवी आहे ती म्हणजे प्रफुल्ल यालना. नाही, प्रशांतने चांगलं काम केलं, बॉलला ग्लाईड केला आणि त्याला त्याच्या मनात तेच होतं की स्ट्राईक रोटेट करून मी प्रफुल्लला बॅटिंगवर आणतोय. पण कौतुक मी रोहित गोंडचं करीन ज्याने पहिल्या षटकामध्ये 18 धावा खर्च केले होते आणि दुसऱ्या षटकामध्ये त्याने फक्त खर्च केलेले आहे ते म्हणजेच 5 धावा. आणि ते देखील एक महत्त्वाची गोष्ट आहे. कर्णधाराने विश्वास ठेवला आहे, तो विश्वास स्थात्र ठेवणं देखील महत्त्वाचं आहे. क्या बात आहे. यावेळेस अफलातून स्ट्रोक प्रफुल्ल यांच्या बॅटमधून 6 धावेचा हा शानदार फटका. 6 धावा. सारे होताना फिदा मोहनभाई पाटील दादाला पाहुनी. सारे होताना फिदा मोहनभाई पाटील दादाला पाहुनी. थँक्यू सर. आपण पाहिलं ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता, थोडासा राईज होत होता, पण मात्र कुठलाही बॉल येऊ द्या मी प्रत्येक बॉलला सीमारेषेच्या बाहेरच पाठवणार आहे. आणि तोच दृढ निश्चय घेऊन प्रफुल्ल पाटील खेळतो आणि या 6 धावांनी धावफलक पुढे जातोय 41 वर. आणि ही जी प्रफुल्ल जो खेळतोय त्याप्रमाणे प्रशांत किणीजवळ देखील धमक आहे. तो देखील खेळाडू त्याच पट्टीचा आहे. मात्र एका सोडून बघतोय तर प्रफुल्ल जे काम करतोय इथे देखील सुरेख पाटा बॉडीला रोल करून आपण पाहिलं तर चेंडू लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं पाठवून दिला 4 धावेसाठी. डीजे फिदा मोहनभाई पाटील दादाला पाहुनी. क्या बात आहे. काय आज दुसरं अर्धशतक या स्पर्धेचा पाहायला मिळणार आहे आणि 12 बॉल्समध्ये 35 धावा प्रफुल्ल पाटील यांनी बनवलेल्या आहेत. जबरदस्त हुक स्ट्रोक पाहायला मिळाला, तितकासा प्रॉमिसिंग नव्हता पण मात्र डीपमध्ये क्षेत्ररक्षक नसल्यामुळे मात्र त्या 4 धावा मिळालेल्या आहेत. 3 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 251च्या स्ट्राईक रेंजने खेळतोय प्रफुल्ल पाटील 35 वर. क्या बात आहे. सुरेख फटका. यावेळेस अप्रतिम फटका डीप लॉंग ऑफ रेझर मध्ये प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकानं. चेंडू मात्र जातोय क्षेत्ररक्षकाच्या वरून 4 धावेसाठी. चौकार. थँक्यू डीजे. तर या कारणास मी म्हटलं होतं की त्याच पट्टीचा खेळाडू प्रशांत किणी देखील आहे. मात्र प्रफुल्ल जो मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करतोय तो प्रफुल्ल मारतोय मी का मारू. शांतपणे खेळी करतोय प्रशांत केनी. सिंगल कन्वर्ट केला आणि खास करून स्ट्राईक प्रफुल्लकडे दिली आणि त्या स्ट्राईकचा मात्र फायदा अफलातूनरित्या करताना प्रफुल्ल पाटील. क्या बात आहे. वेल डन प्रफुल्ल. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतो डीप मिड विकेटच्या दिशेनं. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण आणि तितक्याच चांगल्या दर्जाची फेकी पाहायला मिळते. जबरदस्त. नक्कीच संकेत मगाशी उल्लेख केला तू मनीष की यस सर्वात फास्टेस्ट हाफ सेंचुरी पाहायला मिळेल का प्रफुल्लच्या बॅटमधून. मात्र टेनिस क्रिकेटमध्ये बऱ्याचशा हाफ सेंचुरी प्रफुल्लच्या नावावर आहेत. फलकावर धावा लागत आहेत त्या म्हणजेच 50 धावा. बॅकफुटला गेला. प्रॉमिसिंग म्हणणार नाहीये. तितकीची ताकद या स्ट्रोकमध्ये नव्हती. हा कॅच आपण पाहतोय तर त्या ठिकाणी ड्रॉप होतोय. प्रशांत किणी एका साईडला आपण पाहिलं तर प्रफुल्ल इथे मात्र संधी मिळते ती म्हणजेच प्रशांत किणी या खेळाडूला. हा कॅच ड्रॉप नक्कीच हा कॅच जो मनी ड्रॉप झाला याचं भुगतान किती भोगावं लागेल मालवणी या संघाला. कारण सध्या तरी बराच फॉर्ममध्ये आहे तो म्हणजेच प्रशांत किणी हा खेळाडू. नाही, खरं थोडा कठीण होता कॅच, कारण रनिंग कॅच स्वीकारणं खूप कठीण आहे आणि आउटफिल्ड देखील थोडीशी उंच सकल आहे आणि त्याचमुळे आपण इतक्या लांबचा पल्ला क्रॉस करून बॉडी बॅलन्स राखणं थोडंच कठीण बाब आहे. बघा ही बाईक जी आहे, जी बाईक मिळणार आहे कुणाला तरी एका लकी खेळाडूला ज्याचा विचार केला जाईल मालिकावीरच्या आज पुरस्कारासाठी, तर तो
खेळाडू कोण असेल, जी आम्हाला बाईक स्पॉन्सर केली मिस्टर कलीम शेख गोल्डन होम डेव्हलपर्सचे जे सर्वेसर्व आहेत त्यांच्या वतीने आम्हाला ही बाईक स्पॉन्सर झालेली आहे. आणि तो सौभाग्यशाली खेळाडू कोण असेल ठाऊक नाहीये. महेंद्र भगत तुम्ही तर नसाल, पण मी सुद्धा नसेल, पण जो खेळाडू सर्वात चांगला खेळ करेल, जो गोलंदाज जो फलंदाज आपलं अस्तित्व टिकेल, आपली प्रतिभा दाखवेल आणि जो संघ शेवटच्या 6 म्हणजे टॉप 6 मध्ये पोहोचणार आहे, त्याच संघातील खेळाडूंचा विचार मालिकावीसाठी केला जाणार आहे. भारतजी मागच्या वर्षीचं मला मॅन ऑफ द सिरीज अजूनही आठवतंय. 10 विकेट अतिशय भोईर अफलातून कामगिरी केली होती. तर नक्कीच मॅन ऑफ द सिरीज बाईक कोण असेल, बायकर मॅन. अयूबला देखील विसरता कामा नाही आहे. अयूब शेख यांनी देखील मॅन ऑफ द सिरीज या मैदानावर बऱ्याचशा घेतलेल्या आहेत, त्यामुळे तो देखील संघ पुढे येईल. यावेळेसचा थोडा वेळ हा चेंडू हवेमध्ये होता, प्रयत्न चांगला केला होता, चेंडू थोडासा डायव्हर्ट होतोय थर्डमॅनच्या दिशेनं. त्या क्षणी आपण पाहतायत लगेचच या 2 धावा पळून काढल्या जात आहेत. गोलंदाज आपण पाहतायत अनिकेत घरत, हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. अनिकेत मात्रे बॉलर आहे. यावेळेस खूप चांगले कॉपीबुक फटके पाहायला मिळाले प्रफुल्ल पाटीलच्या बॅटवरून. स्विंग चांगला खेळतोय, हुक चांगले खेळतोय, पुल चांगले खेळतोय, ड्राईव्ह चांगले करतोय, कट चांगले करतोय. ज्या सर्व फटक्यांची निवड यावेळेस फाईट बॉल असेल. या ठिकाणी सन्माननीय चेतन केदारनाथ पडले साहेबांचं आगमन झालं. त्यांनी आम्हाला सर्व सन्मानचिन्ह स्पॉन्सर्स केलेले आहेत. जे केदारनाथ एंटरप्राइजेसचे मालक आहेत त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतोय. दरम्यान धावफलकावर धावा आहेत त्या म्हणजेच 55 धावा आणि प्रफुल्ल खेळतोय 42 वर. बरं, यावेळेस आउटसाईड ऑफ स्टंप. पंचांना सांगण्याची गरज नाही आहे. लक्षात ठेवा, आपण इतकी मोठी स्पर्धा खेळतोय आणि पंचांना आपण सांगताय की यस हा चेंडू इतक्या बाहेरून गेला होता, तो योग्य दिसत नाही आहेत. आमचे पंच जे आहेत हे आम्ही गुणवत्तेचे पंच या स्पर्धेमध्ये खास करून ठेवलेले आहेत. लक्षात ठेवा. यावेळेसचा हा फटका डीप लॉंग ऑफ रिझन मध्ये अप्रतिम झेल प्रफुल्ल पाटील यांच्या खेळीला मात्र त्या ठिकाणी पूर्णविराम. एक सर्वात मोठी खेळी प्रफुल्लच्या बॅटमधून 50 धावा अपेक्षित होत्या, मात्र या ठिकाणी आपण पाहतोय तर लवकर मात्र प्रफुल्ल पाटील नावाचं वादळ शांत केलं गेलं. चे 17 चेंडू मनीष पाटील नक्कीच 50 धावा केल्या असत्या तर ज्याप्रमाणे मगाशी तो उल्लेख केला होता की सायकल नक्कीच प्राप्त झाली असती प्रफुल्ल यांना, मात्र तरी देखील म्हणायचं गेलं चांगली कामगिरी, एक अफलातून कामगिरी. जवळपास आपण विचार केला तर 43 ना 42 धावांवरती पास झाले. खरं तर खेळाडूंचं बक्षिसांवर लक्ष नसते. भारतजी आपण जर व्यवस्थित खेळाडूंचं अवलोकन केलं तर लिडिंग एज घेतले आहे, फॉलोथ्रूमध्ये स्वतः गोलंदाज पुढे होतोय आणि जसा प्रफुल्ल पाटील बाद होतोय त्यानंतर परतीचा प्रवास करतोय तो म्हणजेच प्रशांत किडी. पुढचा सामना खेळवला जाणार आहे तो म्हणजेच जॉली बॉईज कामतगर विपक्ष साईश खारबाव. दोन्हीच्या कॅप्टन्स लगेच रिपोर्ट करायचा आहे. आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस क्लिअर करणार आहोत. देऊया डीजेला संधी, घेऊया छोटीशी विश्रांती. गोलंदाजी अनिकेत म्हात्रेने केलेली आहे. म्हणतात ना फोकस ऑन युअर सेल्फ अंटील क्राऊड फोकस ऑन यू. या ठिकाणी गर्दीचं लक्ष वेधण्यासाठी तसं काम तुम्हाला करावं लागेल आणि तशी गोलंदाजी या ठिकाणी अनिकेत म्हात्रेची पाहायला मिळाली. 2 लीड बॅटरला त्याने परतीचा प्रवास करण्यासाठी प्रवृत्त केलेला आहे. सुरुवातीला प्रफुल्ल पाटील बाद झाला आणि त्यानंतर आता बाद झालेला फलंदाज आहे तो म्हणजेच प्रशांत किणी. काय जबरदस्त फाईट बॅक आहे, बॅक टू बॅक 2 विकेट्स मिळवलेल्या आहेत आणि जर बॅक टू बॅक 3 विकेट्स मिळवल्या तर सन्माननीय मोहन रवींद्र पाटील आणि कुमार रणजित किणी आर के एंटरप्राइज यांच्या वतीने 2000 रुपयाचं बक्षीस मिळू शकणार आहे. तर पाहूया विकेट हॅट्रिक नोंदवेल का गोलंदाज अनिकेत म्हात्रे. नक्कीच आतापर्यंत मी तर म्हणेल जो राईचा संघ वेगानं सुसाट सुटला होता मनीष, त्या राईच्या संघाला कंट्रोलमध्ये आणण्याचं काम मात्र अनिकेत म्हात्रेनं केलेलं आहे. 2 महत्त्वाच्या विकेट प्रफुल्ल पाटील, त्यानंतर आपण पाहिलं तर प्रशांत किणी या खेळाडूला मात्र बाद केलं. सुरेख इनसाइड आउटचा फटका, कोणताही क्षेत्ररक्षक त्या दिशेने नाहीये.
चेंडू आउट ऑफ द पार्क. येतोय हा शानदार चौकार. आहे आउटसाइड द ऑफ स्टिक रिचच्या बाहेर होता. अवे फ्रॉम द बॉडी खेळताना देखील तितकीच आत्मीयता या स्ट्रोक मध्ये पाहायला मिळाली आणि 4 धावांच्या बडीने धावाला पुढे पोहोचलाय 59 या आकड्यावर. 59 रन्स ऑन बोर्ड जेम्स बॉन्ड राई. त्या कारणाचं मनीष मी म्हटलं होतं की जम्प बॉन्ड राईट संघाची ती बांधणी केलेली आहे ती अप्रतिम आहे. उमेश वाघ आणि आपण पाहतायत तर विनायक माची म्हणजे जर प्रेमानं लाला ज्या खेळाडूला म्हटलं होतं हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा डाऊन द ग्राउंड चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं उमेश वाघच्या बॅटमधून हा फटका पाहायला मिळतोय. 2 धावा पहा किती चपळाईतीनं पूर्ण केल्या. गुड थ्रो. तर ही जोडी देखील महत्वाची आहे. 5 षटकांचा खेळ पूर्ण होतोय आणि 5 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर आपण स्कोरबोर्डकडे लक्ष दिलं मनीष पाटील तर तब्बल आपण पाहताय त्या धावा लागल्या गेलेल्या आहेत त्या 61 धावा 4 गडी बाद. सिच्युएशन स्टेबल आहे दोन्ही संघांसाठी कारण मग पहिल्या षटकाचा जर आढावा घेतला या डावातल्या तर 18 धावा होत्या आणि मला असं वाटलं की त्याच धावगतीने किंवा 16 धावा होत्या तर कमीत कमी 80 ते 85 धावा होऊ शकल्या असत्या. पण आता मला असं वाटतं बऱ्यापैकी अडवलेलं आहे मीरा 11 वालवडी संघाच्या गोलंदाजाने. मुख्यत्वे अनिकेत म्हात्रेचं षटक हे राहिले ज्यामध्ये 2 महत्त्वपूर्ण फलंदाज बाद झालेले आहेत. पण मात्र 2 फलंदाज बाद होऊन सुद्धा उमेश वाघने मागे वळून पाहिलं नाही आणि खूप चांगले स्ट्रोक्स त्याची तुम्हाला पाहायला मिळाले. कव्हर ड्राईव्हचा नजराणा देखील याच षटकामध्ये त्यांनी पेश केलेला आहे. म्हणून फलंदाजाने फक्त ऑनसाईडला ॲक्टिव्ह न राहता बॉल जसा येतोय त्या बॉलचं मेरिट ओळखून ज्या दिशेने बॉल आला त्या दिशेने खेळणं कधीही उत्तम ठरू शकेल कधीही फायदेशीर ठरू शकेल आपल्या संघासाठी. 5 षटकां समाप्तीनंतर 61 धावा 12ची धावगती चांगली मेंटेन केले जेम्स बॉन्ड राईने. 12चा करंट रन रेट योग्यच म्हणावं जाईल कारण 61 धावा शेवटचे 6 चेंडू नक्कीच अजूनही 12 धावा आल्या तर जवळपास 63 ते 65च्या घरामध्ये जाऊ शकेल हा संघ. जोडी स्ट्राईक एंडला आपण पाहतोय येतो म्हणजेच विनायक माची दोन्ही फॉर्मॅटमध्ये अप्रतिम कामगिरी करतोय कारण मास्टर्स क्रिकेट देखील तितक्याच प्रेमाने खेळतो हा खेळाडू आणि यंगचं क्रिकेट देखील तितक्याच प्रेमाने खेळतोय. दोन्ही फॉर्मॅट जर आपण विनायक माचीचे पाहिले तर दोन्ही फॉर्मॅटमध्ये हा खेळाडू इन्फॉर्म आहे. अफलातून खेळाडू म्हणून गणला जातोय. मुर्ध्या गावातील हा रहिवासी मुर्ध्या गावाचा सुपुत्र विनायक माची. आडव्या बॅटना यावेळेस उडवलाय चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅट फॉर द अंपायर सिग्नल. काय निर्णय असेल पंचांचा हा चौकार की हा षटकार. निधी दिदीचं आगमन झालेलं आहे. मोहन यस बिग हिट 6 धावा. मोहन दादांची सुपुत्री आणि तिचं स्वागत षटकाराने केलेलं आहे आणि तिच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा देखील तुम्हाला पाहायला मिळते. तर पप्पांच्या वाढदिवसानिमित्त देखील टुर्नामेंट आणि मुलीच्या म्हणजे निधीच्या वाढदिवसानिमित्त देखील टुर्नामेंट. नाही यामध्ये मी स्वतःला भाग्यवान समजतोय मनीष कारण मोहनदादा माझी आठवण करतात ते माझ्यासाठी खूप मौलाचं आहे कारण त्यांच्या मुलींच्या वाढदिवसा दिवशी ते जवळपास 10 वर्ष मी अंडरआर्मचं समालोचन करतो निधीच्या जन्मदिनानिमित्तानं आणि त्यानंतर सुरुवात झाली होती त्या अंडरआर्मची. क्लिंग बॉल या विषयाकडे येईल मात्र घेऊया छोटासा डीजे ब्रेक. दादा माणूस है छान. थँक्यू. तर सुरुवात झाली होती ॲडव्हेंचर बॉईजनं सुरुवात केली होती अंडरआर्म क्रिकेटची. त्यानंतर मात्र त्या अंडरआर्म क्रिकेटला नाव दिलं गेलं मनीष पाटील संस्थापक चषक हे नाव दिलं गेलं आणि मात्र ती स्पर्धा ज्याप्रमाणे आपण ही ओव्हरआर्मची स्पर्धा दादांच्या वाढदिवसानिमित्तानं पाहतोय त्याप्रमाणे अंडरआर्म क्रिकेटमधील ती सर्वात मोठी मानाची स्पर्धा गणली जाते कारण त्या अंडरआर्म क्रिकेटमध्ये मला अजूनही आठवते नाईटची स्पर्धा मनीष सुमित डेकले विश्वनाथ जाधव हे मोठमोठे खेळाडू अंडरआर्म क्रिकेट खेळण्यासाठी नाईटसाठी तिथे आले होते. प्रमोद शेडगे त्या ठिकाणी आणि अक्षय साडम आणि मी आम्ही तिघंच समालोचक त्या ठिकाणी होतो. फलकावर धावा लागत आहेत त्या म्हणजेच 67 धावा. 1 षटकार लाला माचीच्या बॅटमधून पाहिला आणि त्यानंतर मात्र लाला माचीला सरळ दाखवलं गोलंदाजानं ते म्हणजेच डगआउटचा रस्ता. शेवटचं षटक आहे. स्ट्राईक एंडला आपण नवीन फलंदाज पाहतोय हितेश म्हात्रे आणखीन एक राई गावातील सर्वात मोठा खेळाडू एक प्रकारे म्हणायचं गेलं यस याच सामन्यामध्ये देखील कर्णधार आहे मात्र राई गावाचा देखील कर्णधार आहे. ब्लॉक हॉलचा चेंडू सरळ बॅटने खेळायचा होता
बाईचा इशारा येतोय पंचांचा. तर मनीष सातत्यानं आपण आपला हा 4था दिवस आहे इथे समालोचन करण्यासाठी. मात्र पूर्वीचं मला दादांची स्पर्धा अजूनही आठवत आहे. खरोखरच पूर्वीचे पंचांविषयी देखील पंचाने आपण पहिला बंड्याने इशारा केला आणि मोहनदादांना देखील आठवत असेल. पूर्वी पंचपद आपण पहिला भरत वाघेला, अमोल वेतोस्कर, वेळ नायल, अजित, म्हणजे पूर्वीचा भरत वाघेला देखील मी पंचगिरी करताना या मैदानामध्ये पाहिलेलं आहे द ग्रेट मराठा संस्थापक चषकामध्ये. सरळ बॅट नाही, डीप लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधोमध साईड स्क्रीनच्या वरून हा अफलातून षटकार. दोस्ती यारीत धनवाना, दोस्ती यारीत धनवाना, गावलक जोडीनं, आमच्या दादाच्या साथीनं. वाघाची डरकाळी आणि उमेश वाघच्या बॅटमधून निघालेला हा उत्तुंग षटकार. नावाप्रमाणे कामगिरी करताना मैदानाच्या आतमध्ये भरपूर वर्ष क्रिकेट खेळतोय. व्यावसायिक क्रिकेटच्या माध्यमातून देखील खूप मोठं नाव या मुलानं कमावलेलं आहे. मात्र ज्यावेळेस गावाची एंट्री असेल, गावाचा एखाद्या स्पर्धेमध्ये प्रवेश असेल, त्यावेळेस नक्कीच आपल्या गावासाठी जागतोय, हे कौतुकच आहे. वेल्डन उमेश. फलकावर धावा येत आहेत त्या म्हणजे 74. मनीष पाटील माझ्यासोबत आहेत. चर्चा नक्कीच मनीष सोबत केली जाईल. यावेळेस का हा चेंडू सोडला विचार नक्कीच करत असेल उमेश वाघ. क्लिंग बोल्ड, गडी मात्र बाद. दहा नंबरच्या गाड्या फिरतात रस्त्यानं. होल क्रेडिट गोज टू भावेश म्हात्रे आय मस्ट से, कारण 2 विकेट्स या षटकामध्ये त्यांनी मिळवलेले आहेत. आणि स्लॉग ओव्हर बघा रिप्लेमध्ये पाहू शकतो, बोटांची जादू पाहायला मिळाली. रिलीज पॉईंट थोडा उशिरा ठेवला आणि पुन्हा एकदा क्रीज बॉक्सच्या कोण्यावरून खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फलंदाजाचा राहिलेला आहे. आणि उमेश वाघ कडून ही चूक होते आणि त्यानंतर मात्र रिझल्ट इज बोल्ड आउट. नक्कीच, कारण आपण ज्यावेळेस स्ट्राईक घेतोय पंचांच्या दिशेने त्यावेळेस नक्कीच आपण मनीष विचार करतो की आपण कुठे खेळतोय. आणि ज्यावेळेस चेंडू रिलीज होतोय त्यावेळेस सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता उमेशला असं वाटलं होतं की चेंडू वाईट जाईल की काय. मात्र सरळ वेध घेतला त्या चेंडूनं, तो म्हणजे एसटीचा नितेश पाटील. आणखीन एक खेळाडू पाहायला मिळतोय. 74 धावा. षटक सुरू आहे ते 6वं आणि या षटकातील चेंडू टाकून झाले ते 5. शेवटचा चेंडू. 74 धावा फलकावर. किती धावा येतील यावेळेस स्वीप करायचा होता. चेंडू आउटसाइड लेग स्टंप. पंच बंड्या वळतायत. वाईटचा इशारा. एका साईडला मालवणे आपण पाहतोय, एका साईडला जेम्स बॉन्ड राई, म्हणजे एका साईडला आपण प्रमोदला पाहतोय जो मालवणी संघाचा कॅप्टन आहे, एसटीच्या मागे पाहायला मिळतोय. आणि एका साईडला आपण हितेश मात्र या खेळाडूला पाहतोय जो आहे राई गावाचा कर्णधार. 75 झाले आहेत. 80 धावांचा पल्ला पार होईल का पाहूया. लेट्स सी. बॉलर तयार. यावेळेस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा जो गोलंदाजी करतोय. मगाशी आपण पाहिलं तर उमेश वाघला याच प्रकारे चेंडू हाताळले होते. मात्र त्यावेळेस चांगल्या प्रकारे चेंडू कट झाला होता. चेंडू पडल्यावर थोडंसं आत आला होता आणि मात्र विकेट घेतली होती उमेश वाघची. यावेळेस तो चेंडू कट होताना दिसत नाहीये. सरळ खेळण्याचा प्रयत्न. चेंडू एसटीच्या मागे येतोय. पंचांचा इशारा असेल तो म्हणजे बॅटचा इशारा होतोय. बॅटला ब्रश करून चेंडू निघतोय. शेवटच्या चेंडूवर येते 1 धाव. 77 धावा फलकावर येत आहेत मनीष आणि 78 धावा विजयासाठी मालवणी या संघाला. चला, सन्माननीय भूषण पडवळे यांना विनंती असेल आपण प्लीज आमच्या कॉम्पिटी बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. मिस्टर भूषण पडवळे. आणि जॉली बॉयज कामतकर संघ जर आला असेल लगेच या आपण टॉस क्लिअर करणार आहोत. साई स्पोर्ट्स कारभार संघ दाखल झालेला आहे. आजच्या दिवसाचा दुसरा सामना खेळला जाईल भिवंडी परिसरातील 2 अग्रगण्य संघ जॉली बॉयज कामतकर विपक्ष साई स्पोर्ट्स खारबाव. लगेच आपण टॉससाठी यायचं आहे द ग्रेट मराठा टॉस बॉक्समध्ये. द ग्रेट मराठा परिवार या नावाचा आपण वारंवार उल्लेख करतोय, पण द ग्रेट मराठा परिवारामध्ये सदस्य किती आहेत तर त्यांची नावं मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. अध्यक्ष आहे सन्माननीय मोहन रवींद्र पाटील.
त्याचे सल्लागार आहेत निलेशजी म्हात्रे, उपाध्यक्ष आहेत नितीनजी पाटील, भूषण पडबळे, सचिव आहेत हेमंतजी वर्तक, नंदकुमार भोईर, अजित भोईर, तेजस उंदरे आणि खजिनदार आहेत रवी वाघमारे. त्यानंतर रणजितजी किणी यांचं देखील मोलाचं सहकार्य नेहमीच असते. गंधर्व पाटील तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतील. भाविश पुणेकर आहेत, प्रणय राऊत, कैलास पाटील, समीर पाटील, धनंजय चौगुले, संजय पाटील, प्रणय म्हात्रे, स्वप्नील मुकादम, राम मुकादम, क्रिसली गंजा, कृष्णा गौड, अशोक डांजा, गुणेश बलंगे, भरत वाघेला, विकी म्हात्रे, अभिषेक नाईक, भानुदास पाटील, विशाल मिश्रा, विकास पांडे, सचिन गोड, प्रसाद वतारे, रंगनाथ देशमुख, बंगाली म्हात्रे, अमित पाटील, भूषण भोईर, महेंद्र भगत, सनी यादव, धीरज भोईर, अमित म्हात्रे, भूपेंद्र म्हात्रे, भूपेश पाटील, हितेश भोईर, रुद्र, जय पाटील, मिथुन पाटील देखील नेहमीच सोबतीला असतात. केतन भोईर, चेतन म्हात्रे, मितेश शिंगोटे, प्रशांत म्हात्रे, मिलिंद मोरे, सबलू भाई, विष्णू लोटेकर, जुगल पाटील, संतोष भाडवलकर, राकेश गोवारी, स्वयं पाटील, कार्तिक पाटील, अजित गोवारी, जनक भोईर, प्रशांत म्हात्रे, दीपेश भोईर, जितेश पाटील बंधू, गणेश साटम, अक्षय मांडकर आणि विनोद परेड. हा इतका मोठा परिवार आपण द ग्रेट मराठा परिवारामध्ये नेहमीच समाजकार्य करताना पाहिलं. आपण पाहू शकताय दंडेट स्पोर्ट्सच्या बॅट्स ज्या मालिकावीर आणि बेस्ट बॅटरला दिले जाणार आहेत. त्यानंतर सन्मान चिन्ह, सामनावीरच्या ट्रॉफीज ज्या आम्हाला भूषण पडबळे आणि मिथुन पाटील यांनी स्पॉन्सर केलेले आहेत. त्यानंतर सन्मान चिन्ह जे आम्हाला सन्माननीय चेतन केदारनाथ पाटील यांच्या वतीने हे सन्मान चिन्ह स्पॉन्सर झालेलं आहे. महत्त्वाचं आहे या सर्व मान्यवरांनी जे आपण देऊ शकतोय ते दिलेलं आहे आणि या स्पर्धेला एक चांगलं वलय त्यांनी बनवलेलं आहे. जबरदस्त. त्यानंतर विष्णूजी लोटेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ते उपाध्यक्ष आहेत साताऱ्याचे, त्यांच्या वतीने आम्हाला LCD TV देखील उपलब्ध झालेले आहेत. तर या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्यांनी नेहमीच मोहनदादांवर विशेष प्रेम केलेले. सर्व ट्रॉफीज आम्हाला ज्या प्राप्त केलेल्या आहेत त्या आम्हाला नंदकुमार भोईर नंदू आणि नितीन पाटील यांच्या वतीने सर्व ट्रॉफीज आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत. त्या हे जे TV तुम्ही पाहतायत त्या TV आम्हाला श्रीयुत विष्णू लोटेकर, उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सातारा यांच्या वतीने आम्हाला स्पॉन्सर झालेल्या आहेत. तर सर्व गोष्टी नक्कीच प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे, कारण तुमच्या आमच्या साथीनं, तुमच्या आमच्या सहकार्याने ही स्पर्धा मात्र तारांकित होती, जी आता सप्त तारांकित बनली जाते. तर आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल करणार आहोत आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आता येतील सन्माननीय प्रमोदजी शेडगे. धन्यवाद. दोन इनिंग बसायचं, एक इनिंग ब्रेक होणार. ओके, दोन इनिंग बसायचं कुणीतरी, एक इनिंग थँक्यू. वेलकम बॅक. वेलकम. आदरणीय सन्माननीय हेमंतजी वर्तक साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. द ग्रेट मराठा स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. द ग्रेट मराठा चषक 2022चा हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतो. आजचा सलग 4था दिवस या स्पर्धेचा आपण पाहू शकता. जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राई एका साईडला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मीरा 11 मालाड मालवणी हा संघ आपण पाहू शकाल. विजयासाठी 78 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं गेलंय. आदरणीय सन्माननीय मोहनदादा रवींद्र पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही सातत्याने स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 12व्या वर्षात उत्तुंग भरारी घेत असताना फिनिक्स पक्षाप्रमाणे मात्र या स्पर्धेचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतं.
खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट आजच्या दिवसामध्ये आपण पाहू शकाल. उशिराने सुरुवात झाली परंतु टाइम तुम्हाला कव्हर करावा लागेल. पहिल्या इनिंगसाठी 38 मिनिटांचा कालावधी लागलेला आहे. आज टायमर लावलं गेलंय. 30 ते 32 मॅक्झिमम मिनिटे जर तुम्ही लावलीत तर वेल अँड गुड. खूप चांगलं क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये नाण्याची एक बाजू आपण पडताळले परंतु नाण्याची दुसरी सुद्धा बाजू पडताळणं तेवढंच या वेळेला पाहण्यासारखं असेल. मीरा 11 मालाड मालवणी संघाचे 2 धुरंधर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 फलंदाज स्वप्नील कोळी आणि प्रमोद हे 2 फलंदाज स्टार्ट ऑफ द मॅच. विरल नायर त्या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत. मेन पंच आणि लेग स्क्वेअरचे पंच पाहायला मिळत आहेत. यावेळेला आपण पाहू शकतायत ललित भोईर बंड्या. चेतन राऊत गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहू शकतायत. ऑल द बेस्ट असेल दोन्ही संघांसाठी. हार्दिक शुभेच्छा आमच्या कॉमेंट्री स्टुडिओकडून आणि मोहनदादा पाटील यांच्याकडून सुद्धा दोन्ही संघाला शुभेच्छा असतील. या आपण मॅचच्या दिशेने जाऊया. पहिला चेंडू अप्रतिम सुरेख पद्धतीने मात्र यावेळेला चेंडूला फक्त दिशा दिली गेली. कॅल्क्युलेशन क्रिकेट स्वप्नील कोळी पहिल्या चेंडूपासून खेळत असताना पाहायला मिळतोय. चेतन यावेळेला पहिल्या चेंडूवर लालच देण्याचा प्रयत्न केला. स्क्युअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात. तत्पूर्वी मात्र यावेळेला स्वप्नील कोळीच्या बॅटमधून ऑफ द मार्क एक धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला ऑन साईडला स्लॉक स्वीपचा फटका पाहायला मिळतो. चेंडू निघून जाईल तेवढाच मात्र उत्तम दर्जाचा झेल हितेश म्हात्रे. जबरदस्त. स्वतः ऍज अ कॅप्टन ऍज अ फिल्डर कसा असावा. प्रमोदच्या खेळीला पूर्णविराम. डकवर फलंदाज बॅक टू द डगआउट. अफलातून झेल टिपत असताना आपण पाहू शकतायत हितेश म्हात्रे. अ ब्रिलियंट पीस ऑफ कॅचेअर. फलंदाज बाद. प्रत्येक गोलंदाज आपलं कला कौशल्य लावत असतं आणि ते यश चेतनला मिळते. बेस्ट वॉज द बेस्ट कॉन्टेस्ट होता पण या कॉन्टेस्टमध्ये चेतन जिंकलाय. डेफिनेटली या वेळेला सुंदर कव्हर ड्राईव्ह क्लास टायमिंग पाहायला मिळतो. इनटू द गॅप मध्ये ग्लोरियस शॉट. चेंडू मात्र यावेळेला बुलेट प्रमाणे निघून जातोय. 4 धावन करता द ग्रेट मराठा चौकार. मॅग्निफिसंट टायमिंग. 4 धावा. Wave your hands in the motherfucking या चौकार आणि धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत आपण पाहू शकतायत 5 या धावसंख्येवर 5 रन्स ऑन दी बोर्ड लागला. आता सुरेख स्वप्नील कोळीच्या बॅटमधून हा निघालेला खणखणीत दर्जेदार चौकार पाहायला मिळाला. सुंदर क्लास क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळाला. कव्हर ड्राईव्ह ऑन साईडला इंटू द गॅप मध्ये. चेंडू मात्र यावेळेला ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. थोडीशी चुकी होते. पापणी लवते मात्र 2 धावा. कारण क्रिकेटमधील खेळाडूंचा एक धाव म्हणजे श्वास बनलाय. एक धाव म्हणजे क्रिकेटमधील खेळाडूंचा ऑक्सिजन झालाय आणि त्या एक धावेसाठी झगडताना यावेळेला संघर्ष करताना मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज. धावांची गती फलकावर 7-7. यावेळेला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र ऑन साईडला जरूर खेळलं गेलंय. चेंडू निघून जाईल सीमारेषा पलीकडे. मालाड मालवणी स्टँडला अभिवादन करण्यासाठी. चेंडू सीमारेषा पार. चौकार. 4. रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. सुंदर स्टार्ट. स्वप्नील कोळी कोणतंही दडपण घेत नाहीये.
ही मात्र सुंदर विचारसरणी आपल्याला पाहायला मिळते, कारण एखादा फलंदाज बाद झाल्यानंतर थोडासा दबाव येतो, परंतु आपल्याला ओपनिंग बॅटर म्हणून आज का प्रमोट केलंय त्याचं परिपूर्ण यावेळेला श्रेय दिलं जाईल ते स्वप्नीलला. अप्रतिम गुड डिलिव्हरी, चेंज ऑफ पेस, थोडासा स्विंग मिळाला, यावेळेला सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडू येतो शेवटच्या चेंडूवर. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट होत असताना 78 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये 11 धावा, 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चर्चा जारी राहील मनीष पाटील आणि आमची. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि देऊया HMDJ साऊंड सिस्टमला संधी. धावांची गती फलकावर 11 धावा फलकावर पाहायला मिळतात. शांत स्वभावाने खेळत असताना मात्र मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील कोळीच्या बॅटमधून घणाघाती फलंदाजी यावेळेला आपल्याला पाहायला मिळते. मनीष, काय म्हणशील? सुरुवात जबरदस्त झाली, मात्र यावेळेला येणाऱ्या काळामध्ये धावा मात्र अशा सातत्याने खोऱ्याने वाहिल्या जातील का? कारण एका साईडला गोलंदाजाला विकेट आणि निर्धाव चेंडू खूप मायने राखेल. बघा, स्टार्ट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. जसं आपण नेहमीच प्रत्येक कार्य सुरुवात करतो तेव्हा आपण चांगली सुरुवातच अपेक्षित करत असतो, पण ती सुरुवात टिकवणं गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये जरी चेतनला यश मिळालं आहे, थोडासा महागडात सुद्धा तो ठरलेला आहे आणि इतर गोलंदाजांनी तशीच जमेची बाजू धरून ठेवली पाहिजे. त्या विपरीत आपण विचार केला मालवणी संघाचा, तर मात्र जरी त्यांचा खंदा फलंदाज बाद झाला, कॅप्टन जरी बाद झालाय, तरी देखील बाकी फलंदाजांनी त्यांची कामगिरी आठवून ती जाणीव ठेवून फलंदाजी करणं गरजेचं आहे. डेफिनेटली जबाबदारी खूप महत्त्वाची भूमिका असेल यावेळेला खांद्यावर दोन्ही फलंदाजांच्या, कारण 78 धावांचं पाठलाग क्रिकेटमध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे. हलक्याशा हाताने ह्या वेळेला मात्र फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलं. चेंडू मात्र निघून जाईल. तत्पूर्वी 1 धाव वर्जित केली जाते. गली रिजनमध्ये चेंडूला या वेळेला फक्त पुश केलं होतं, जनरल पुश ज्याला म्हटलं जाईल. धावांची गती फलकावर 12 धावा. TCP लाईव्हच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत आमच्या समवेत, त्या श्रोत्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत मोहनदादा पाटील यांच्या वतीने. षटक क्रमांक 2 पहिल्या चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झाला आहे आणि धावांची गती फलकावर 12 धावा फलकावर आपण पाहू शकाल. हवेचा झोत खऱ्या अर्थानं डावखुऱ्या त्याच्या फलंदाजाला पोषकदायक अशी हवा आपल्याला पाहायला मिळते जेव्हा जुचंद्र रेल्वे स्टेशन एंडकडून आपण पाहू शकतात गोलंदाजी करताना बेनिफिट मिळतं. यावेळेला ऑन साईडला पुलचा फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र यावेळेला हवेत बराच वेळ राहिला होता. कोणतीही चूक करत नाहीये त्या ठिकाणी विनायक. यावेळेला सुरेख पद्धतीने जजमेंटने झेल टिपला गेला. फलंदाज या ठिकाणी बाद. स्वप्नील कोळी बॅक टू द पॅव्हिलियन. एक बिग विकेट मालाड मालवणी संघाला. मात्र यावेळेला दुसरा हादरा, दुसरा धक्का. मंडेल साहेब जे आमचे जगन्नाथ मात्र यांचे बंधू, त्यांना नम्रतेची विनंती असेल प्लीज आपण व्यासपीठावर आसन व्हायची. आपली जागा व्यासपीठावर आहे. मान्य करतो त्या ठिकाणी व्ह्यू चांगला आहे, पण या व्यासपीठावरून सुद्धा समोरचा व्ह्यू चांगला मिळेल. तुम्हाला आपण व्यासपीठावर यायचं आहे. दोन्ही टीम्सने तयार राहायचं आहेत. तिसऱ्या षटकानंतर नाणेफेक केली जाईल, ते म्हणजे जॉली बॉईज कामतगर आणि साईश कारबा दोन्ही टीमच्या कॅप्टन्सी तयार राहायचं आहे. तुमच्या प्लेअर लिस्टसोबत तिसऱ्या षटकानंतर नाणेफेक केली जाईल. षटक क्रमांक 2 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. 12 धावा फलकावर. स्टार्ट अगदी स्वप्नीलच्या बॅटमधून खूप चांगली झाली होती. प्रमोद स्वस्तात बाद झाला आज. यावेळेला ऑफ साईडला सुरेख पद्धतीने जबरदस्त पॉवर जनरेट केली. सरळ चेंडूला पाठवलं लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धावांकरता. सुपर टायमिंग स्टँड अँड डिलिव्हर शॉट. दिनेश तरे ब्रँडचा ब्रँडेड षटकार. 6 धावा. चेंडूचा खेळ झालाय जबरदस्त. यावेळेला मात्र अफलातून बॅटचं एलिव्हेशन पाहायला मिळालं. 6 धावा. हलक्याशा हाताने सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना चेंडू मात्र शॉट थर्ड मॅनकडे वळतोय. तत्पूर्वी 1 धाव वर्जित केली जाईल. 1 धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. 19 या धावसंख्येवर 19 रन्स ऑन द बोर्ड लागला. आता चेंडू जर आपण पाहिले तर 4 चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 19 धावा.
78 धावांचं पाठलाग करताना यावेळेला आपण पाहू शकतायत पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद झाल्यानंतर स्थिती मात्र नाजूक होती, परंतु पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या आणि आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 8 धावा खर्च करत असताना उमेश वाघ आपल्याला पाहायला मिळतोय. एक जबरदस्त गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, विनर स्पोर्ट्स संघाकडून सुद्धा बिलॉंग करताना खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट हाताळतोय आणि अनेक मैदानं आपल्या स्वतःच्या गोलंदाजीच्या कुशल नेतृत्वावर, बुद्धिमत्तेच्या जोरावर मात्र अनेक मैदानं गाजवलेत. तोच गोलंदाज मात्र उमेश वाघ. म्हणतात ना, आयुष्याच्या पटावरील यशस्वी राजा व्हायचा असेल तर तुम्हाला आत्मविश्वास नावाचा वजीर हा संघामध्ये कायम सोबत ठेवावा लागतो आणि तो आत्मविश्वासाचा वजीर म्हणून आपण पाहू शकतायत तर मिस्टर उमेश वाघ म्हणून पाहिला जातो. 4 चेंडूचा खेळ झालाय, 19 धावा फलकावर. ऑफ साईडला ऑफ ड्राईव्ह सुरेख पद्धतीने आपण पाहू शकताय. चेंडूला फिकी करतोय विनायक. तत्पूर्वी 1 धाव येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20 रन्स ऑन दी बोर्ड लागला होता. चेंडू फिकून झालेत आतापर्यंत 5. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा सामना जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राई हा मात्र पहिला फलंदाजी करताना 77 धावा फलकावर लगावल्या आणि 78 धावांचा पाठलाग करताना त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय मीरा 11 मालाड मालवणी. अप्रतिम गुड डिलिव्हरी, ही ताकद आहे उमेश वाघची. म्हणूनच मला ओपन संघामधून का सातत्याने बोलवलं जातं, या कुशल नेतृत्वावर. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण करत असताना षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. 2 षटकांमध्ये धावसंख्या 20 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट, 20 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या आपण जाऊया मनीजी पाटील यांच्याकडे. थँक्यू. खरं तर थोडासा मागे चाललेला आहे मालवणी या संघ. जर आपण विचार केला रवी, तर 13च्या धावगतीने खेळ करायचा होता आणि त्या धावगतीने मात्र पुढे जाता आलं नाहीये. सन्माननीय पाहुण्याचं या ठिकाणी आगमन होते. आदरणीय सन्माननीय मंगेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. वेलकम. आपलं सहर्ष मंगेश भोईर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं मनपूर्वक मोहनदादा पाटील यांच्या वतीने मंगेशजी भोईर साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. ही सजलेली ही क्रीडा नगरी मात्र आपण पाहतोय मोहनदादा पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा. चेंडू द्या. मैदानाच्या आतमध्ये गुड शॉटचे चेंडू पाहायला मिळत आहेत. 120 ग्रॅमच्या टेनिस चेंडूने तुम्हा सर्वांना वेड लावून सोडलं. असा खेळ म्हणजे पॉप्युलर खेळ आपल्याला पाहायला मिळतो. क्रिकेट आणि फक्त क्रिकेट आपण पाहू शकतायत. परंतु द ग्रेट मराठा स्पोर्ट्स फाउंडेशन हे टायटल का दिलं गेलं आहे, कारण तुमच्या जर कलागुणांना जर वाव द्यायची असेल तर मात्र हे फाउंडेशन तुमच्या पाठीशी सदैव राहील. लंगडी म्हणा, खो खो म्हणा, कबड्डी म्हणा, तदनंतर फुटबॉल म्हणा, मात्र जरूर असे की ते कॅरम म्हणा, बुद्धिबळ म्हणा आणि लेदर क्रिकेटमध्ये जो खेळाडू चांगला खेळत असेल आणि त्याची मात्र जरूर कुठेतरी आर्थिक अडचण असेल तर आपण या फाउंडेशनला लगेच आपण कॉल करू शकता. आणि द ग्रेट मराठा स्पोर्ट्स फाउंडेशन हे मात्र त्यासाठीच आपल्याला खुलं केलं गेलं आहे. तुम्हाला दरवाजे खुले असतील ते मात्र मोहनदादा पाटील यांच्या वतीने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. लेफ्ट हँड बॅटर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते, लेग बायचा इशारा विरल नायर यांच्या माध्यमातून आपण पाहू शकता. धावांची गती फलकावर 21 रन्स, 21 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू जर आपण पाहिले तर फेकून झालेत. विजय कांबळे आम्हाला दर्शवत आहेत की मार्कवर. चला, साईश स्पोर्ट्स खारबाव संघाचा कॅप्टन प्लीज आपण लवकरात लवकर या. पहिला दिवस आपण पाहिला आरके स्पोर्ट दत्ताळी जुचंद्रने गाजवला. अक्षरशः आपण पाहू शकलात अंतिम 6 मध्ये प्रवेश केला. दुसरा दिवस जर आपण पाहिला तर दुसरा आपण पाहू शकतायत पांजू स्पोर्ट्स पांजू. आणि तदनंतर जर आपण पाहिला तर कालचा दिवस श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी. 47 धावांचा छोटा टोटल खूप मोठं बॅटल बनलं. ऑन साईडला फटका चांगला आहे. चेंडूला मात्र यावेळेला फेकून दिलाय. टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा हा फटका गोड आवाजात, गोड दणदणीत खणखणीत षटकार.
मोहनदादा यांची गोड परी अर्थातच निधी या ठिकाणी उपस्थित आहे. ऑफ साईडला आपण पाहू शकतायत सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलंय. एक धाव तर निश्चित स्वरूपात मिळेल. दिनेश तरेचं यावेळेला सेन्सिबल क्रिकेट खूप चांगल्या प्रकारचं खेळत असताना आपण पाहू शकतायत. कूल माइंड यावेळेला आपण पाहू शकाल. धावांची गती फलकावर 28 रन्स ऑन दी बोर्ड लागला. आता चेंडू फिकून झाले ते 3 चेतनच्या हातखंडामधून. कारण चेतन नो डाऊट एक चांगला गोलंदाज आहे, परंतु आज त्याला सूर गवसत नाही आहे. तो सूर त्याचा हरपलाय. अप्रतिम या लेंथला जास्तीत जास्त ओळखला जातो चेतन, आणि आता मात्र कुठेतरी सूर गवसत असताना आपल्याला पाहायला मिळतो. कारण एखाद्या गायकाला जसं ताल लय सूर या 3 गोष्टींचा मात्र मिलाप खूप गरजेची गोष्ट आहे, तसंच गोलंदाजीच्या माध्यमातून मात्र आपण पाहतो तुमचा अचूक टप्पा, चांगला वेग आणि बाउन्स या 3 गोष्टी खूप महत्वाच्या. क्लीन बोल्डच्या माध्यमातून सूर गवसला. चेतनने मात्र या वेळेला फलंदाजाला या ठिकाणी बीट केलं आणि पूर्णपणे मात्र फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलं. फलंदाज या ठिकाणी बॅक टू द डगआउट. मालवणी संघाला 3रा धक्का गॉन. आमच्या दीदीला चला शुभेच्छा देऊया. आमच्या दीदीला चला शुभेच्छा देऊया. आमच्या दीदीला चेंडू आहेत तुमच्याकडे जवळजवळ आपण पाहू शकतायत. 19 चेंडू असतील. 19 चेंडूमध्ये 50 धावा. चला नेक्स्ट टॉस या ठिकाणी केला जाईल. भरत राऊत सर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. व्हॉइस ऑफ पांजू या ठिकाणी आपण पाहू शकणार आहोत टॉस बॉक्समध्ये. 19 चेंडू आणि विजयासाठी 50 धावा. काही जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अजय भारद्वाज खूप चांगल्या प्रकारचं टेक्निशियनची भूमिका निभावत असताना पाहायला मिळतात, आणि आमचे 3 कॅमेरामॅन खूप चांगल्या प्रकारचं वर्क करतायत. आणि मुंब्रावरून खास करून उदरनिर्वाहासाठी मुंगफलीवाले सुद्धा आपण पाहू शकाल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 28 धावा. खूप रन तर रखरक्त ऊण आहे. देऊया आपण डीजेला संधी आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. जॉली स्पोर्ट्स कामतगर आणि साईश खारबाव दोन्ही कॅप्टन विनंती करतोय लवकरात लवकर या. कामतगरचे कर्णधार आलेले आहेत. साईश स्पोर्ट्स खारबाव संघाचा कॅप्टन. चला लवकर या. खारबाव संघ दाखल झाला आहे का? सर या लवकर या. टॉससाठी या. धावांची गती फलकावर 28 धावा. फलकावर आपण पाहू शकतात विजयासाठी अजून सुद्धा 19 चेंडू आणि 50 धावा. नवीन फलंदाज विकी वर्मा. ऑफ साईडला मात्र या वेळेला आपण पाहू शकतात फलंदाज या ठिकाणी पुन्हा एकदा चेतनने मात्र जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण करत असताना या षटकामध्ये 2 सफलता मिळाल्या आणि एकंदरीत 3 सफलता त्याच्या खात्यामध्ये आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. गुड बॉलिंग, सुपर मॅग्निफिसंट बॉलिंग. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालेत. फलंदाज बाद झालेत ते आतापर्यंत 4 आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 28. येणारे चेंडू आहेत 18 आणि 18 चेंडूमध्ये 50 धावा. तर
तर यस थांबवतोडीचे मी या ठिकाणी टॉससाठी आमंत्रित करतोय व्यासपीठावर आमंत्रित अतिथी सन्माननीय मंगेश दादा भोईर आणि कैलासजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. खारबाव टीमचं नाव काय आहे? हॅलो चेक मनीष जॉयकुमार खारबाव. माफ करा पुन्हा एकदा नाव चेंज होते. कानाई स्पोर्ट्स खारबाव असं हे टीमचं नाव आहे. 3 नावं चेंज झाली मात्र हे आता फिक्स आहे का? तर चला नाणेफेकीचा कौल केला जातोय. पहा हा कॉईन जो आहे एका साईडला आहे द ग्रेट मराठा परिवार आणि दुसऱ्या साईडला आहे द ग्रेट मराठा फाउंडेशन असं हे कॉईन आहे. तर या ठिकाणी कॉईन स्पिन केला जातोय. परिवाराचा कॉल आहे खारबावचा येतोय फाउंडेशन. तर जॉली स्पोर्ट्स या ठिकाणी नाणेफेक जिंकतोय. मान्यवरांना विनंती करतोय की आपण बसून घ्यायचं आहे व्यासपीठावर. पहा दोन्ही कर्णधारांना पहिला थंड पेय दिलं जातं कारण उन्हाचं तापमान जर आपण पाहिलं तर जवळपास 36 ते 38 डिग्री सेल्सिअस हे तापमान आहे आणि हॅलो चेक गृहीत दिलं जात आहे. तर यस टॉस विन आहेस मित्रा. निर्णय का असेल? फिल्डिंग करणार. शतरक्षण करण्याचा निर्णय आहे. जास्त वेळ आम्ही घेत नाही आहेत. प्रथम शतरक्षण करताना 6 षटकांचा सामना तुम्हाला खेळायचा आहे. याआधी कधी दुसऱ्या टुर्नामेंटमध्ये 6 षटकांचे सामने तुम्ही कधी खेळला होतात का? आम्ही भिवंडीमध्ये 6 षटकांच खेळतो. आम्हाला माहिती आहे 6 षटकांमध्ये कसा काय प्लॅनिंग वगैरे काय करायचं. म्हणजे 6 षटकांच्या क्रिकेटमध्ये कशी प्लॅनिंग करायची हे तुम्हाला माहिती आहे. गुड. नक्कीच कौतुक करील याबद्दल. काय म्हणशील या संपूर्ण आयोजनाविषयी? 3 दिवस झालं मी बघतोय टुर्नामेंट. चांगलं स्कोर पण होतं आहे आणि मॅच काय चांगलं होतं आणि आउटफील्ड वगैरे बघायला गेलो जरा डिफिकल्ट आहे आणि ऑर्गनाईज बोललं तर खूप चांगलं केलेलं आहे. लाईव्ह बघतो तो मजा येते बघायला. कौतुक करतोय मी तुझं कारण 3 दिवस ही स्पर्धा तू लाईव्ह पाहतोस याबद्दल तुझं मी कौतुक करतोय कारण 3 दिवसाचं तू प्लॅनिंग आज इथे करशील. तर नक्कीच या सामन्यासाठी शुभेच्छा असतील. वळतोय मित्रा नक्कीच तुझ्या मनाच्या विरुद्ध हा निर्णय असेल. यावेळेस तुला फलंदाजी करायची आहे. 3 नाव बदललेत. 1 नाव मात्र शेवटचं फिक्स आहे. काय किती टार्गेट सेट करशील? नक्कीच आम्ही 70 जाण्याचा प्रयत्न करू. मॅच ऑन आहे. तुला देखील जास्त विचारत नाही. काय म्हणशील या संपूर्ण स्पर्धेविषयी? नक्कीच जुचंद्र म्हटलं की खूप सुंदर आयोजन असतं आणि आम्ही ते ग्रामीण मॅच देखील खेळणार होतो पण काही कारणास्तव आमच्यामध्ये नाही जमलं ते आणि त्याचं खूप दुःख वाटतं की इथं खेळायला नाही भेटलं. आज मोहनदादांनी द ग्रेट मराठा स्पोर्ट्स फाउंडेशन याची स्थापना केलेली आहे आणि या फाउंडेशनचा बऱ्याच क्रिकेटपटूंना सर्व क्षेत्रातील खेळाडूंना मी म्हणेला फायदा होणार आहे. आणि या फाउंडेशनविषयी काय म्हणशील? नक्कीच खूप सुंदर आयोजन असतं त्यांचं आणि त्यांचं नाव देखील स्पर्धा म्हटली की त्यांच्याबद्दल जेवढं बोलायचं तेवढं कमीच आहे. खूप चांगलं आयोजन असतं. चला दोघांनाही शुभेच्छा देतोय. मॅच ऑन आहे. वळतोय आम्ही कॉम्बॉक्सच्या दिशेने. त्या ठिकाणी आमचे साथी समालोचक आहेत प्रमोदजी शेडगे आणि मनीषजी पाटील. धन्यवाद भारतजीराव. जाऊया चालू असलेल्या सामन्याकडे. धावसंख्या 34 झाले. बॉलर तयार. उमेश यावेळेस फ्लिक केलाय बॉलला. स्क्वेअर लेग रिजनमधून क्षेत्रशट डीपमधून पुढे येईल. हितेश मात्रे बॉलला थ्रो करेल तोपर्यंत एकच जाम इथे. वर चष्मा पहिल्या बॉलपासून तेवढण्याचा प्रयत्न झालेला आहे जेम्स बॉन्ड राई संघाचा मालवणी या संघावर आणि त्याचमुळे मीरा 11 मालवणी संघाची धावसंख्या आता 5 गडी बाद 35 आहे आणि आतापर्यंत 4थ्या षटकामध्ये 4 बॉल्स फेकून झाले. 14 बॉल्समध्ये 43 धावांची गरज आहे आणि क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नसतं जसं प्रमोद शेडगे सरांनी या डावाच्या सुरुवातीला सांगितलं होतं. तर तीच मनीषा प्रत्येक खेळाडूची असायला हवी की माझा संघ जिंकेलच हा प्रयत्न तुम्हाला करायचा असतो. उमेश वाघ राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला बॉल ब्लॉकॉल डिलिव्हरी. डिफेन्स केले बॉलला. फॉलोअपमध्ये बॉलला अडवण्याचा प्रयत्न. बॉल जातोय शॉर्ट मिड ऑफला. त्या ठिकाणी 1 धाव मिळते. एका वाढ धावसंख्या जाते ती म्हणजे 36 या आकड्यावर. 36 रन्स ऑन बोर्ड. परिणाम काय होईल त्याचा विचार करणं सोडून द्या. फक्त तुम्हाला तुमचा सर्वोत्तम खेळ करायचा आहे आपल्या संघाच्या हितासाठी आणि तो खेळ आता करायला लागेल. 2 बॅटर्स मैदानाच्या मध्ये खेळत आहेत ते म्हणजेच रुपेश कोळी आणि त्याच्या साथीला आहे श्रीनिवासकडे
आपण आशाभूत नजरेने पाहू शकतो. ऑन साइडला हुक केलंय, गॅप मध्ये आहे हितेश माते, वेगाने बॉलवर सरसावतोय, बॅकवर्ड स्पेलिंगला क्षेत्ररक्षक येतोय आणि बॉलला अडवतोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळते आणि 2 धावा पूर्ण केल्यानंतर धावा आपण नजर टाकली तर झालेली आहे ती म्हणजे 38 धावा. 5 गडी बाद 38 धावा. 12 बॉल्स मध्ये 40 धावांची गरज आहे. 12 बॉल्स 40 रन्स रिक्वायर्ड टू विन. प्रत्येक वेळी तुम्हाला सहज सोपा विजय मिळत नाही. कधी कधी विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते आणि तीच वेळ आता आलेली आहे मीरा 11 मालवणी या संघासमोर. 12 बॉल्स मध्ये 40 धावांची गरज. काय म्हणाल प्रमोदजी शेडगे या आता सिच्युएशनवर? नक्कीच 12 चेंडू आणि 40 धावा ज्या पद्धतीने हा चौकार आला, जो फलंदाज आपण पाहू शकता श्रीनिवास फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. कॉन्फिडेंटली फलंदाजी करताना आपण पाहू शकाल धावा होऊ शकतील, मी करेन, आत्मविश्वास. जर तुमच्याकडे सेल्फ कॉन्फिडन्स असेल ना तर नेहमीच प्रत्येक गोष्ट ही मात्र तुमच्या मनासारखी असते आणि तेच मात्र यावेळेला सेल्फ कॉन्फिडन्सने खेळावं लागणार आहे ते प्रत्येक फलंदाजच्या माध्यमातून. परंतु इथे गोलंदाज विकेट आणि निर्धाव चेंडूची भूक काही मिटणार नाही आहे. एका साईडला फलंदाजाच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर मनीष या ठिकाणी आपण पाहतोय की धावांची भूक न मिटणारे खेळाडू आहेत. कारण जेव्हा संघ मात्र संकटात सापडतो ना त्यावेळेला एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते आणि त्यावेळेला एकच माइंडमध्ये ब्रीद वाक्य असतं की मला माझ्या संघाला यावेळेला जिंकून देण्याची तयारी माझ्याकडे असावी लागते. आणि तेच मात्र यावेळेला पाहू शकतायत 2 फलंदाज. तेच मात्र यावेळेला स्ट्रगल करत असताना 12 चेंडू 40 धावा. सामना रंगतदार होईल का हा प्रश्नचिन्ह मात्र आव असून उभा राहिला आहे प्रत्येक डगआउटमध्ये. एक्झॅक्टली. आणि तो रंगतदार होईल अशी अपेक्षा आपण ठेवूया आणि जाऊया 5व्या षटकाकडे. 5व्या षटकाची जबाबदारी स्वीकारतोय तो म्हणजेच मिस्टर अर्जुन आडे, वन ऑफ द बेस्ट पेस बॉलर ऑफ जेम्स बॉन्ड राई. आणि आता तो मात्र आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. पण श्रीनिवास आणि रुपेश या जोडीला देखील डावलून चालणार नाही. नेव्हर जज अ बुक बाय इट्स कव्हर. या ठिकाणी पाहूया रुपेशचं प्रत्युत्तर कसं मिळते अर्जुन आडेला. यावेळेस चांगली ड्राईव्ह आहे, एलिव्हेशन नव्हतं या स्ट्रोकमध्ये. बॉल जाईल वाईडिश मिड विकेट रिजनमध्ये. त्या ठिकाणी प्रशांत बॉलला अडवेल तोपर्यंत 1 धाव पूर्ण करण्याची संधी मिळते. एका धावेची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 39 या आकड्यावर जिंकण्यासाठी 11 बॉल 39 धावांची गरज. ड्रोन व्ह्यू तुम्हाला द सिनेमॅटिक व्ह्यू पिक्चरच्या वतीने पाहायला मिळणार आहे, जो आपण पहिल्या दिवशी पाहिला, ज्यामध्ये पूर्ण जुचंद्र गाव तुम्ही पाहिलं, त्यानंतर पाझर तलाव पाहिला. या मैदानाच्या अवतीभोवती ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला वरच्या म्हणजेच काय घारीच्या नजरेने पाहायला मिळालेल्या आहेत. ड्रोन व्ह्यूच्या माध्यमातून जुचंद्र स्टेशन तुम्ही पाहिलं, कामणदुर्ग तुम्ही पाहिला. तर या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तंत्रज्ञानाचा खूप चांगला वापर द सिनेमॅटिक पिक्चरच्या वतीने महेंद्र भगत करतायत. बॉलर तयार अर्जुन आडे श्रीनिवाससाठी. हो इनकटर बॉल होता, टप्पा पडल्यानंतर बॉल राईज होतोय. शॉर्ट ऑफ गुड लेंथ बॉल ऑफस्टिकच्या बाहेर जाऊन ऑन साईडला स्विंग करण्याचा प्रयास. पवित्रता चांगला होता पण त्या ठिकाणी बॅट आणि बॉलचं कनेक्शन होऊ शकलं नाहीये. हवी ठरतोय अर्जुन आडे या बॉलवर. आणि श्रीनिवास मौर्य सारखा एक प्रतिभावंत फलंदाज मात्र या ठिकाणी थोडासा बॅकफुटला जातोय. गरज आहे 10 बॉल्समध्ये 39 धावांची. पुन्हा एकदा तीच पुनरावृत्ती, ऍक्शन रिप्ले ऑफ प्रिव्हियस बॉल. चांगल्या पद्धतीने गोलंदाजीवर प्रभुत्व राहिलेलं आहे अर्जुन आडेचं. मी म्हणालो होतो की एक प्रतिभावंत इमर्जिंग स्टार आहे, एक चांगला पेस बॉलर आहे जो मिळाला आहे जेम्स बॉन्ड राई या संघाला. आणि त्या गोलंदाजाचा वापर खूप चांगल्या पद्धतीने हितेश म्हात्रे करतोय. कारण हितेश म्हात्रे हा देखील एक लीड बॉलर आहे पण हितेश म्हात्रेने अजूनपर्यंत बॉल हातात घेतलेला नाहीये. त्यांनी जास्तीत जास्त विश्वास चेतन, उमेश आणि अर्जुनवर ठेवला आहे. डेफिनेटली ज्या पद्धतीने मात्र अँगल क्रिएट करतो अप्रतिम, आर्म ॲक्शन अप्रतिम पाहायला मिळते. तदनंतर नॅचरल जो बाउन्स आहे तो मात्र यावेळेला पाहायला मिळतो या गोलंदाजाच्या माध्यमातून. अर्जुन आडे मॅग्निफिसंट बॉलिंग. बघा यावेळेस वाईड यॉर्कर. काय चॉईसेस आहे अर्जुनकडे, वेगवेगळ्या शैलीचे बॉल्स तो हाताळतोय आणि पिचला त्याने आपलंसं केलेलं आहे. खेळपट्टीला आपलंसं करताना मात्र एक अभ्यासपूर्ण गोलंदाजी अर्जुन आडेची पाहायला मिळालेली आहे. आणि श्रीनिवास मौर्य सारखा एक अनुभवी फलंदाज मात्र बॅट हातात असून सुद्धा त्याच्या बॅटला बॉल कनेक्ट करता येत नाहीये आणि हे कुठेतरी थोडंसं बॅकफुटला ढकलण्यासारखं आहे मीरा 11 मालवणी या संघाला. पुन्हा एकदा चौथा. क्या बात आहे. या ठिकाणी मात्र जबरदस्त गोलंदाजी आणि 5व्या षटकाची जबाबदारी स्वीकारताना आता मात्र या षटकाच्या माध्यमातून या डावाला आपलंसं करण्याचा प्रयत्न, या सामन्याला आपलंसं करण्याचा प्रयत्न करतो अर्जुन आडे आणि जेम्स बॉन्ड राई. सुपर अप्रतिम. तारीफ करावी तेवढी कमीच आहे, कौतुक करावं तेवढं कमीच आपल्याला पाहायला मिळतं. ज्या अनुषंगाने गोलंदाजी केले सुपर. यावेळेला श्रीनिवास सारख्या फलंदाजाला मात्र नचबली नाचवलं जातं मैदानाच्या आतमध्ये, क्रीजमध्ये आपण पाहू शकाल. ऑन साईडला पुल केलाय. या ठिकाणी पॉवर पॅक स्ट्रोक होता पण एलिव्हेशन नाहीये. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा प्रशांत केणी तुम्हाला पाहायला मिळेल. दरम्यान 1 धाव तर पूर्ण करता आलेली आहे आणि अशा पद्धतीने 5 षटकाचा खेळ पूर्ण होतोय
5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लावल्या आहेत मीरा 11 मालवणी या संघाने 40 धावा आणि गडीबाद झालेले आहेत 5 आणि जिंकण्यासाठी आता गरज आहे 36 धावांची. बॉल शिल्लक असतील 6 म्हणजे 6 उत्तुंग षटकार ठोकायला लागतील. सन्माननीय प्रवेश देवळीकर यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं. नम्रतेची विनंती असेल प्रवेश देवळीकर यांना. आपण आमचा आवाज ऐकत असाल तर आपण व्यासपीठावर याचे उद्योजक आहेत, नाटककार आहेत, क्रीडाप्रेमी आहेत आणि तितकेच चांगले समालोचक सुद्धा. तर प्रवेश देवळीकर आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं आहे. घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. आम्ही आता गेलो लगेच आलो. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीतून. आपण पाहू शकताय थेट यूट्यूबवर लाईव्ह ॲक्शन आपण पाहू शकतायत. या स्पर्धेचं लाईव्ह थेट प्रक्षेपण यूट्यूबवर आपण पाहू शकाल. TCP लाईव्ह द सिनेमॅटिक पिक्चर अँड लाईव्ह. महेंद्रजी भगत जे प्रोप्रायटर आहेत आणि काहीतरी नाविन्य करण्याची नेहमीच इच्छाशक्ती त्यांची पाहायला मिळते. धावांची गती फलकावर आता मात्र 6 चेंडू आणि विजयासाठी जर आपण पाहिलं 38 धावा. हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. मनीष, सामना मात्र बॅलन्सिंग आहे की नाही? करंट सिच्युएशनवर मला नाही वाटतंय, कारण काय जबरदस्त कमबॅक अर्जुन आडे या गोलंदाजाने केलेला आहे. पण या शेवटच्या षटकाची सुरुवात करतोय गोलंदाज नितेश पाटील. हा देखील एक साईड आर्म बॉलर आहे. मीरा भाईंदरचा तो मलिंगा म्हणून देखील आपण त्याला संबोधत असतो. पण या ठिकाणी मात्र थोडासा या पहिल्या बॉलवर स्ट्रगल करताना पाहायला मिळाला. खांद्याचा खूप जास्त वापर केला, पेस जनरेट करायचा होता आणि त्याचमुळे वाईड लाईन बॉल ओलांडतोय आणि एकादशीची वाढ धावसंख्या 41 वर पोहोचते. नितेश यावेळेस मात्र परफेक्ट पिचिंग आणि इनकटर बॉल ज्यासाठी तो ओळखला जातो, स्टॉक बॉल आहे त्याचा तो, आणि हा बॉल हाताळला गेलेला आहे. दरम्यान बॅटचं हलकंसं एज घेऊन बॉल जातोय, तो म्हणजेच फ्लाय स्लिप रिजनमध्ये. त्या ठिकाणी एकदम मिळेल एखाद्या चिवट धावसंख्या 42 वर जाऊन पोहोचते. सिंगल्स डबल्सने जास्त काही हाती येणार नाही आहे. आणि जेव्हा अपयश येतं, अपयश आल्यानंतर रात्री रडून झोपायचं आहे की उद्याच्या तयारीत झोपायचं आहे हे तुम्हाला ठरवायचं असते. या ठिकाणी पाहूया कसा प्रयत्न असेल. मीरा 11 मालवणीचा आउटसाइड एज घेऊन बॉल गॅप मधून निघून जाईल. थर्ड मॅन बाउंड्रीला दिशेने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचण्याच्या अगोदर बॉल जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. सवकार. ही सुरुवात अगोदर करणं गरजेचं असते. अभ्यासपूर्ण खेळासाठी तुम्हाला ओळखलं जाते, पण मात्र हा अभ्यास कुठेतरी कमी पडलाय. मीरा 11 मालवणीचा पुन्हा एकदा चांगली ड्राईव्ह होती. बॉल पाठवलाय वाईड ऑफ लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. कैलासवासी हरिश्चंद्र कमलाकर वर्तक स्टँडच्या समोर हा बॉल अडवेपर्यंत 1 धाव पूर्ण करता येते. एखाद्या चिवाड धावसंख्या पोहोचते, ते म्हणजेच 47 या आकड्यावर. विजय कांबळे देखील तत्परतेने काम करतायत. अभ्यासपूर्ण हे काम त्यांचं दरवर्षी राहिलेलं आहे आणि त्याचमुळे जास्तीत जास्त विश्वास आयोजकांच्या वतीने विजय कांबळे यावरच ठेवला जातो. यावेळेस लेग स्टंप सोडून जाणारा बॉल पंचांच्या वतीने, त्यानंतर कुठलंच हेजिटेशन न करता वाईड बॉलची खूण एखाद्या वर धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 48 या आकड्यावर. 48 रन्स ऑन बोर्ड. दिल्ली दूर आहे असं म्हणण्यास आता हरकत नाही आहे, कारण जो प्रयास सुरुवातीला करायचा होता आणि त्या अजून पुढे आपण बोललो तर 5व्या षटकामध्ये थोडेसे एफर्ट्स लावायला हवे होते फलंदाजांनी. लोवर फुलनचा बॉल होता, मला ड्राईव्ह केलाय, तितकंच एलिव्हेशन नाही आहे. बॉल जाईल लॉंग ऑन रिजनमध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येऊन बॉलला अडबेल फेक करेल, तोपर्यंत 1 धाव. आता मात्र कुठेतरी बॉडी लँग्वेज देखील डाऊनवोर्ड्स झालेली आहे टीम मीरा 11 मालवणीची. म्हणजेच काय धावांपर्यंत आपण पोहोचू शकत नाही आहोत आणि त्याचवेळी मात्र आता फक्त हा डाव संपवण्याचा प्रयत्न असणार आहे. ऑन साईडला पुल करायचा होता, यावेळेस मात्र प्रॉपर कनेक्शन. बॉल जाईल लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार.
स्वीकारता आलाय, पण ते गाणं मला आठवलं, देर ना हो जाए देर ना हो जाए, आणि उशीर झाला असं म्हणण्यासारखं नाही. आता फक्त औपचारिकता शिल्लक असेल. 5 गडी बाद 55 धावा. यावेळेस मात्र फिनिश चांगला केलाय ते म्हणजे जेम्स बॉन्ड राई या संघाने. आउटसाइड एज घेऊन बॉल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये बसवतो आणि अशा पद्धतीने 6 गडी बाद 55 या धावांपर्यंत हा डाव थांबलेला आहे मीरा 11 मालवणीचा. आणि विजेता होतोय जेम्स बॉन्ड राई संघ. विजेता संघाचं अभिनंदन. पण नाराज निराश होण्याची गरज नाहीये मीरा 11 मालवणी संघाला. अजून एक संधी या लीग सिस्टममध्ये नक्कीच तुम्हाला मिळणार आहे. हँडशेक करून मैदानाच्या बाहेर यायचं, एका रांगेमध्ये, एका रांगेत मैदानाच्या आत यायचं आणि एका रांगेतच मैदान सोडायचं आहे, अशी सूचना आम्ही दोन्ही संघांना करतोय. जेम्स बॉन्ड राई आणि मीरा 11 मालवणी हँडशेक करूनच मैदान सोडायचं आहे. सांत्वन आणि कौतुक